हे हवनकुंड प्रज्वलित करा। हे लोक वेळ वाया घालवतायत, आमच्या पूजेत विघ्न टाकतायत। पळवून लावा यांना। थांबा, जाऊ आम्ही, पण आधी यांचं म्हणणं तरी ऐका। सांगा, का हे सर्वज्ञ महाराज तुमचे कोण आहेत? हा जो माणूस आहे तो माझा नवरा आहे। मला लग्न करून आणलंय ह्याने। एक मुलगा सुद्धा झाला, पण हा आमचं पालन पोषण करण्याऐवजी आम्हाला मारत होता। याला मेहनत न करता खूप श्रीमंत व्हायचं होतं, रोज नवीन स्त्रियांचा उपभोग घ्यायचा होता। ह्याच अपेक्षेने हा एक दिवस गावातल्या शेठच्या मुलाला घेऊन पळून गेला। 2 महिन्यानंतर बातमी आली की ह्याने त्या शेठच्या मुलाला मारून टाकलं। पोलीस याला शोधत होते आणि हा पळत राहिला, आणि मग 10 वर्षांनंतर याला मी इथे या रूपात बघितलंय। कुणास ठाऊक का लोक ह्याची पूजा करतायत? हा काही महाराज नाहीये, हा एक पळपुटा गुन्हेगार, पळपुटा नवरा, पळपुटा बाप आणि एक नालायक माणूस आहे। वा महाराज वा, तुमच्या तर लक्षात पण नाहीये का तुमचं कुटुंब पण आहे, आई बाबा पण आहेत, पण तुम्ही तर इथं पूर्ण कुटुंब बसवून ठेवलंय। वा महाराज वा। वाह मंगेश वाह, कुठल्याही स्त्रीला आमच्या पुढे आणशील आणि तिला आमची बायको बनवशील काय? या स्त्रीकडे काय पुरावा आहे की ती खरं बोलतीये? धाधांत खोटं बोलतीये। या स्त्रीला तर आम्ही आमच्या आयुष्यात पहिल्यांदाच बघतोय। नाही, मी खरं बोलते, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा। हे बघा, हे लय महान महाराज आहेत, यांच्यावर लय लोकांची आस्था आहे। आम्ही कसा विश्वास ठेवायचा का तुम्ही खरंच बोलताय? अरे ही बाई महाराजांना बदनाम करायला आली आहे, बाहेर काढा भावांनो हिला। मी खरं बोलतेय। जर माझ्यावर विश्वास ठेवायचा नसेल तर बघा, यांच्या पाठीवर ताऱ्यांचे निशाण आहेत। जर या खोटं बोलत आहेत तर तुमचे पाठ दाखवा की महाराज। शांत व्हा, बास आता हे अति झालं। ज्या गावामध्ये आपल्या धर्मगुरूवर असे भलते सलते आरोप लावले जातात, अशा जागी आम्हाला जरा सुद्धा थांबायचं नाही। जातोय आम्ही इथून। महाराज कुठं पळून चाललाय? आपल्या भक्तासनी पाठीवरचा डाग दाखवा। सोडा मला, जाऊ द्या मला। बघा सगळ्यांनी, हा माझा बाप आहे। मागे व्हा महाराज, मागे व्हा, नाहीतर एकेकाचा जीव घेईन। नाही नाही, नाही। सोडा वाचलं माझ्या हो. आईला, सोडा। हो. एक पाऊल जरी कोणी पुढे टाकलं तर जीव घेईन हिचा। महाराज सोडा तिला।
सोडा तुमचं मला. आज इथून बाहेर जाणं अशक्य आहे. थांबा तिकडेच, तिथेच थांबा. एक पाऊलही पुढे येऊ नका. जीव घेईन मी हिचा, जीव घेईन हिचा, जीव घेईन हिचा. वाह. आई, माझा मुलगा. मारून टाका याला. उचला याला. बांधा दोरीने याला. चला घेऊन चला. चल चल. घाणेरडा माणूस. ढोंगी आहेस तू. तू आम्हा समद्यानं फसवलं आहेस. आमची पात्रता तेलात भाजी बनवायची बी नव्हती, पण या महाराजाच्या सांगण्यावरनं आम्ही दिव्यात भरभरून तूप पोचवलं. आम्ही चौथा नाही खाल्लं, पण ह्याला धान्य दान केलं. आम्ही अर्धपोटी राहून यांची भर करत राहिलो, कारण मनात विश्वास होता की परमेश्वर आमचं रक्षण करेल, आमचं दुःख दूर करेल. आणि महाराज, आम्ही सातारावाले आपल्या कुटुंबाच्या सगळ्या गरजा विसरून तुझी मूर्ती कशी बनेल याच्या चिंतेत होतो. आणि तू आमच्या सगळ्यांच्या श्रद्धेशी खेळलास. विश्वासघात केलायस तू आमचा, आणि आम्हाला इतकं मूर्ख बनवलंय की आज आम्हाला स्वतःवर खूप राग यायला लागलाय. समस्या हा महाराज नाही आहे, समस्या तुमची आस्था आहे, जी तुम्ही कधी बी तर्काशी जोडत नाही. विश्वास करायच्या आधी आपल्या मनाचं ऐकत नाही, आणि अशा अंधभक्तीमध्ये कुणी बी येत असतं आणि सर्वज्ञ महाराज बनत. आज हे आहेत, याच्या आधी कुणीतरी दुसरं असणार, आणि पुढे बी कितीतरी येतील, आणि हे तोपर्यंत येत राहतील जोपर्यंत तुम्हासनी थोतांड आणि धर्मामधलं फरक समजत नाही. भावांनो, भीमराव एकदम बरोबर बोलतोय. स्वतःवर राग काढू नका आणि जरा शांतीने विचार करा. घेऊन चला याला. चल चल. म्हणलं होतं ना महाराज, का एक दिस तुम्हासनी या गावातनं बाहेर काढी म्हणून. मला बी दुःख आहे, पण तुम्हासनी इथं आणल्याशिवाय आमच्याकडं दुसरं काय बी पर्याय नव्हता. अरे, तू दुःखी नको होस भीम, आणि मीही दुःखी नाहीये. उलट खूप खुश आहे. गावी जाऊन लाडू वाटेन, आनंद साजरा करेन, आपल्या मुलाला सांगणार आहे
स्वतःच्या बापाचं श्राद्ध घाल. मग सवाशिण बाई ऐवजी पूर्ण विधवा म्हणून जगणार आहे मी. शेठजी, मनात तर एवढा राग भरलाय की एका गुंड मवालीची आपण पूजा करत होतो, भक्ती करत होतो आपण, आणि त्याला आपण धर्माचा मुकादम देखील बनवलं होतं. मन दुःखानं भरून गेलं शेठजी. खरं बोलताय पंडितजी तुम्ही. तशी चूक आपलीच आहे म्हणा. भीमरावला शांत करण्यासाठी आपण महाराजांची प्रत्येक गोष्ट ऐकत गेलो, प्रत्येक सूचना ऐकत गेलो. कधी हा विचारच केला नाही की एक साधू माणूस षडयंत्र आणि हिंसाचाराच्या गोष्टी कसा काय करू शकतो. शेठजी, कारण आज पतूर आपण पण षडयंत्रच करता आलो ना. सेठजी, मनाला शांत ठेवा बरं. खरं तर हे आहे की आपल्याला समजांना एका धर्माच्या व्यापारानं फसवलंय. जाऊ द्या, सोडा आता हे समज. आता आपण साताऱ्यात जसे मित्र होतो, आता पण मित्र बनून राहूया. मंगेश, मला खरंच माफ कर. सेठजी, हे काय करताय तुम्ही? हात नका जोडू बरं. आणि तसं बी तुम्ही माझ्यावरनं मोठे आहात. गळा भेट घ्या. सेठजी, मी आयुष्यात एक तर गोष्ट शिकलोय. जर कधी या आयुष्यात भीमराव महाराज पैकी कोणाची निवड करायची असेल ना, तर भीमरावलाच निवडावं लागल. मी समजू शकतो तुम्हाला माझं म्हणणं चुकीचं वाटू शकतं, पण तुम्ही बघा शेठजी, एक दिवस तुम्हाला आणि पूर्ण समाजाला हे लक्षात येईल का भीमराव बरोबर आहे. मंगेश, निवड फक्त देवाची व्हायला पाहिजे. एका महाराजाच्या ढोंगी असल्याने आमची आस्था आणि आमचा धर्म नष्ट होणार नाही. मंगेश, पंडितजी, देवावर विश्वास ठेवायला तुम्हाला कोणी रोखलाय का? नाही ना. भीमरावनं आजपासून कधी म्हणलंय का देवावर विश्वास ठेवू नका म्हणून? नाही ना. तर मग माना की देवाला. पंडितजी, आज साताऱ्यात किती शांती आहे. या शांतीचा प्रत्यय घ्या तुम्ही, आणि तुम्ही पण शांत राहा. तसही भीमरावने हे बरोबर नाही केलं. काय सेठजी, हेच साताऱ्यात दारूबंदी केली. काय बोलता सेठजी तुम्ही? मी आधीच बाबांना समजा काही सांगितलं होतं. आता तुम्ही समजे माझ्यावर दबाव टाकू नका त्यांच्याकडे जाण्यासाठी. भीम, आधी तू, आनंद, दामोदर आणि विनायक पुढे जा तुम्ही. पण मंजुळाताई आणि तुळसाताई? भीम, अरे समदेसनी एकत्र नाही घेऊन जायचं. तुम्ही समदे जा, जाऊन बघा, भाऊशी बोलून व्यवस्था कशी आहे ते बघा. समद बरोबर असेल तर आम्ही समदे येऊ की, आणि नसेल ठीक तर इथंच राहू. सध्या तरी तुम्ही जा. मग आत्या, आम्ही समद्या कापडांमधून चांगली कापडं काढून घेऊ का? आता एवढ्या लांब जायचंय आणि ते पण आगगाडीतून. मग वाटायला पाहिजे ना की आम्ही पण काहीतरी हाव. बर, जा काढा, जा. भीम, काय झालं शेठजी? भीमराव, सेठजी,
बस पहिल्यांदाच असं वाटतंय का याच समाजातल्या लोकांच्या घरची दुनिया वेगळी आहे. बस फक्त एकदा या घराची रेषा ओलांडून बघा, मग तुम्हाला यायचं घर आपलं घर वाटल. या की शेठजी. जिथे जिथे भीमराव शिकायला जाईल तिथे आपण त्याचं शिक्षण थांबवू आणि मग हळूहळू तुला आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबाला नेस्तनाबूत करून टाकू. अभ्यासाच्या नावावर उड्या मारून मारून उभा होणारा हा भीमराव कसा तोंड पाडून बसलाय. जा जा, हा कुठलीच परीक्षा देऊ शकणार नाहीये. अहो, स्वतःच्या आईला मरताना बघणार आहे तो. चोर आहे हा आणि याचा मोर्चा घरापासून पंचायत पर्यंत असाच निघणार. बरं असं का करताय तुम्ही लोक? कारण की अस्पृश्य समाजाच्या लोकांना एक शिकवण मिळेल की स्पृश्य समाजातल्या लोकांकडे चोरी केल्यास काय दंड मिळतो तो. सेठजी या की. शेठजी तुम्ही आमच्या घरात. भीम, एकदा माझा मुलगा ध्रुव त्याने तुला कोट दिला होता. आणि मी त्याला जाळून टाकलं होतं. आज मी ध्रुवचे सगळे कपडे मी तुझ्यासाठी घेऊन आलोय, जे त्यांनी कधी घातलेच नाही. हे ठेवून घे. वहिनी, आज तू जिथे असतीस तर बघितलं असतीस की त्या साताऱ्याच्या शेठने आपलं जगणं मुश्किल केलं होतं. आज तोच शेठ आपल्या भीमाला कापड देतोय. उपकार नको समजूस. मी जे तुझ्यासोबत, तुझ्या कुटुंबासोबत, तुझ्या लोकांसोबत जो अन्याय केलाय ना, त्याचं प्रायश्चित म्हणून हे ठेवून घे. भीमराव, ठेवून घे की. सेठजी खरंच बदलले बरं का. त्यांच्या करणीवर त्यांना लय पश्चाताप आहे. मी असं ऐकलंय की तुम्ही कोरेगावला जाताय आपल्या बाबांजवळ. तर आपल्या बाबांना जाऊन सांगशील की साताऱ्याचा सेठ धनसुख लाल आता सुधारलाय. झूठे को झूठा मिले, दूना बंधे सने. झूठे
साचा मिले तब ही टूटे